नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण हॉटेलसारखी चमचमीत काजू करीची भाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवतोय. तर रेसिपी स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण काजू करीचा मसाला भाजून घेऊ. त्यासाठी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 3 उभे चिरलेले कांदे टाकून घ्यायचे, एक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा, 10 ते 12 लाल मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 2 ते 3 अद्रकचे तुकडे, 1 चमचा मगजबी घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये 6 ते 7 काजू टाकून घ्यायचे. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे. सगळे मसाले भाजण्यासाठी यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेलामध्ये सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि हाय टू लो फ्लेमवर आता हे सर्व मसाले आपल्याला 4 ते 5 मिनटं भाजून घ्यायचे. म्हणजे छान हे मसाले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. आणि ही काजू करीची भाजी आपण 4 ते 5 जणांना पुरेल या पद्धतीने बनवत आहे. तर इथे मी सतत चमच्याने सगळे मसाले हलवत 4 ते 5 मिनटं भाजून घेतले. 5 मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल की सर्व मसाले छान सॉफ्ट भाजून झाले. गॅस बंद करायचा आणि भाजलेले सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे भाजलेले मसाले थंड करून घ्यायचे. सगळे मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि याच मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. सुरुवातीला पाणी न टाकता हा मसाला ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडं पाणी घालून या मसाल्याची एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे मी मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे. ग्राइंड झालेला मसाला तुम्ही बघू शकाल की छान मसाला ग्राइंड झाला आहे. मसाल्याला रंगसुद्धा छान आला आहे आणि एकदम स्मूथ असा ग्राइंड झाला आहे. त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजले होते तीच कढई मी परत गॅसवर ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी 15 ते 20 काजू घेतले आणि एका काजूचे मी असे 2 तुकडे करून घेतलेले आहे. म्हणजे भाजी खाताना प्रत्येक घासामध्ये काजूचा तुकडा आला की भाजी छान लागते. तर आता तेलामध्ये काजूचे तुकडे टाकून घ्यायचे आणि या तेलामध्ये सतत चमच्याने हलवत आपल्याला हे काजूचे तुकडे ब्राऊन रंगाचे भाजून घ्यायचे. तर या ठिकाणी बघू शकाल की काजू छान ब्राऊन रंगाचे भाजून झाले. असे काजू भाजल्यानंतर आपल्याला हे काजू एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे. त्यानंतर परत आपल्याला कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की या तेलामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं आणि 1 तेजपान टाकून घ्यायचं. तेलामध्ये जिरं आणि तेजपान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट तयार केली आहे ती सर्व पेस्ट या तेलामध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर मसाल्याची पेस्ट तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि ही मसाल्याची पेस्ट आता आपल्याला हाय टू लो फ्लेमवर अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकाल की मसाल्याने तेल सोडलेलं आहे. मसाल्याला छान असा रंगसुद्धा आलेला आहे. तर असा मसाला परतून झाला की या मसाल्यामध्ये 2 चमचा पनीरचा मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद घालायची आहे. या भाजीमध्ये गरम मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता. त्यानंतर यामध्ये थोडासा चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे आणि परत एकदा सर्व मसाले मिक्स करून 2 मिनटं परतून घ्यायचे. तरी ते 2 मिनटं मसाला परतून झालेला आहे. आता या मसाल्यामध्ये थोडं पाणी घालायचं. थंड पाणी न घालता कोमट पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. व्यवस्थित मसाला पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि 1 ते 2 मिनटासाठी कढईवर झाकण ठेवायचं. 2 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं. बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता हा मसाला परत एकदा मिक्स करून घ्यायचा. पाणी घातल्यामुळे तुम्ही बघू शकाल की मसाला छान असा स्मूथ तयार झालेला आहे. आता या मसाल्यामध्ये आपण जे काजू तेलामध्ये परतून घेतलेले होते ते सर्व काजू टाकून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ग्रेव्हीसाठी या भाजीमध्ये पाणी घालायचे. तरी ते सुद्धा आपल्याला थंड पाणी न घालता कोमटच पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं. अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर आता भाजी मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की भाजीचा थिकनेस अजून घट्ट वाटत आहे. त्यामुळे परत थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची. भाजी मिक्स करून झाल्यानंतर इथे तुम्हाला मी भाजीची ग्रेव्ही दाखवते. तर बघू शकता खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम थिकनेसची ग्रेव्ही ठेवलेली आहे आणि भाजीची ग्रेव्ही बघू शकता किती छान तयार झालेली आहे.
तर आता या काजू करीमध्ये पाव चमचा साखर घालायची. साखर तुम्हाला आवडत असेल तर भाजीमध्ये घाला, नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा भाजीमध्ये मीठ घालायचे आणि साखर आणि मीठ भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि भाजी 2 मिनटं शिजवून घ्यायची. 2 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचे. 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल की भाजीच्यावरती छान तर्री आली आहे. भाजीला रंगसुद्धा खूप छान आला आहे. तर काजू करीची भाजी चमच्याने मिक्स करून घ्यायची आणि या भाजीला एकदम परफेक्ट हॉटेलसारखं टेस्ट देण्यासाठी इथे आपल्याला घरगुती 2 ते 3 चमचे दुधावरची साय घ्यायची, चमच्याने फेटून घ्यायची आणि त्यानंतर भाजीमध्ये टाकून घ्यायची. साय घातल्यामुळे भाजीची ग्रेव्ही एकदम स्मूथ होते आणि चवीलासुद्धा ग्रेव्ही खूप छान लागते. तर व्यवस्थित अशी दुधावरची साय भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि इथे तुम्हाला आवडत असेल तर या भाजीमध्ये थोडीशी कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता. तर आता या कढईवरती आपल्याला परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. 1 मिनिटाने झाकण काढून घ्यायचं आणि लगेच या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेल्या चमचमीत काजू करीवरती थोडंसं बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की एकदम परफेक्ट अशी हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीची आपली काजू करी तयार झालेली आहे. आणि ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण फार जास्त मेहनत न घेता, वेगवेगळे वाटण न करता एकच वाटण तयार करून सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळते तशीच काजू करी तयार केली आहे आणि चवीलासुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर माझ्या पद्धतीने तुम्ही अशी काजू करी एकदा नक्की बनवून बघा आणि तुमची भाजी कशी झाली होती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.